आईचं काय जीवनामध्ये श्रेष्ठत्व असतं ऐका. अरे आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची माय असते. आई असते शिदोरी. एवढं प्रेम देते ना, ते प्रेम आयुष्यभर आम्हाला सरत नाही. पण ती माय माऊली कुणाच्याच आयुष्यात कुणाला उरत नाही. एके दिवशी ती निघून जाते ना, तेव्हा मात्र आईची किंमत कळते बघा. सबसे बडी है माँ, पगले पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़ कर कोई नहीं है, वो देती है दुआ. पगले सबसे बड़ी है माँ. अरे आई काय करते? 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवते. या हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते. अरे लेकराने अंतरून ओलं केलं तर ओल्या जागी स्वतः निसते, कोरड्या जागी त्याला निजवते. त्याचं दुखायला जर लागलं तर रात्र रात्र मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते बघा. आणि ती आई एकदा का निघून गेली ना, मग मात्र आईची किंमत कळते. वडील निघून गेल्यानंतर वडिलांची किंमत कळते. आजकाल तर अशी परिस्थिती झाली सांगू नये. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे पिता का कोई ना माने. क्या बात है. पिढी मात्र विचित्र आली. आई म्हणून आईला घरामध्ये किंमत नाही, वडील म्हणून वडिलांना घरामध्ये किंमत नाही. का? पिढी बैमान झाली. विठाला 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 विठाला. माऊली, ज्या माऊलींना इंद्रायणीच्या तीरावर मायबाप सोडून गेले, त्या माऊलींनी तुम्हाला आम्हाला सांगावं. सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. ज्या मायबापांनी आम्हाला जन्म दिला ना, त्या बापासाठी हा जन्म आम्हाला जर खर्च करायची संधी मिळाली तर त्यापेक्षा दुसरं मोठं कोणतंच भाग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय? उभं आयुष्य आई वडिलांसाठी खर्च केलं मायबाप. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा, पिताश्रींची इच्छा. उभं आयुष्य घोडदौड केली आणि त्यांच्या इच्छेतलं स्वराज्य निर्माण केलं. मी म्हणतो आमच्या आई वडिलांसाठी स्वराज्य निर्माण नाही करता आलं तर ठीक आहे, पण कमीत कमी राज्य येण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं हीच मोठं काम आम्ही केलं तरी. मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबर आहे. सकल परमार्थ प्रेमींचे परमार्थ प्राण, किंबहुना अक्षर ब्रह्म विद्वज्जन मानस, सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय तुको बराया. आधी करून सर्वांच्या चरणी नमन करून सेवेला सुरुवात. तो आम्हाला सोडून गेल्या त्याला 1 वर्षाचा कालावधी गेलाय मायबाप. त्यांच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर अत्यंत त्रासमय संकटमय अशा प्रकारचं जीवन आहे. तरी पण स्थितप्रज्ञता काय असते? सुख येऊ दुःख येऊ ते पेलण्याची ताकद अंतकरणामध्ये असली पाहिजे. सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख जरी आलं आणि दुःख जरी आलं तरी ते निभावून नेल्याशिवाय जीवनामध्ये दुसरा पर्याय नाही. हा ज्यांच्या जीवनाचा विचार अधिष्ठित झालेला आहे, अशा प्रकारे ज्यांनी जीवन व्यतीत केलं, त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवेला आवर्जून उपस्थित या कार्यक्रमाला आम्हाला पक्वादावर साथ करतात हरिभक्तपरायण माऊली महाराज खोटे. त्याचबरोबर गायन कोकिळा गायन सम्राट आमचे पप्पा महाराज कोटुळे आहेत. आम्हाला नित्य साथ करणारे आमचे सुभाषजी महाराज आजबे आहेत. आमचे बालासाहेब महाराज रसाळ आहेत. आमचे रोहित बाबा परिसराचं वैभव आहे की नाही, निष्ठावंत वारकरी आमचे विष्णुपंतजी महाराज कोटुळे. त्याचबरोबर आपल्या गावचं वैभव आमचे आदरस्थान हरिभक्तपरायण नारायणजी महाराज वाळेकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे खताळ नाना आहेत. जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी असू द्या, पण एक आई निघून गेली ना
आमच्याकडे विश्वातील सर्व सत्ता जरी असतील, पण एक आई जर निघून गेली तर मायेचा झरा जो असतो, निश्चळ प्रेमाचा झरा जीवनामधला आटला जातो. आपण म्हणतो ना, सगळं काही आहे, सत्ता संपत्ती सगळं काही आहे, स्वामी झालो आम्ही तिन्ही जगाचे, तरी आईविना मात्र आयुष्य भिकारी असतं. असं ज्यांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आला, आमचे डॉक्टर साहेब सतीश अप्पा शिंदे आहेत, आमचे उमेश आबा शिंदे आहेत, ताई दोन्ही ताई अर्चनाताई नागेशराव जामदार, त्याचबरोबर वर्षाताई राहुलजी पाचपुते, सर्व शिंदे परिवार यांच्या जीवनामध्ये अत्यंत दुःखाचा प्रसंग आला. स्मृतिप्रित्यर्थ वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे प्रकाश तात्या बोराटे इथं आहेत, बोराटे जिजा आहेत, सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला, एकदा का माणसाचा जन्म झाला की त्याच्या सोबत त्याचं मरणही सोबत आलेलं असतं. तुम्ही म्हणतात कुठं असतं? जितकी आमची सावली आमच्या सोबत असते तितकंच मरणही जन्माला आल्यापासून ते सोबत असतं. तुम्हाला आम्हाला वाटतं स्मशानात गेलो की तेवढ्या पुरतं जीवनाविषयीचं स्मशान वैराग्य अंतकरणामध्ये प्रज्वलित होतं, पण खरं वास्तव्याची गोष्ट हीच आहे की ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस मरावंच लागतं. मायबाप, या जगामध्ये तुम्ही आम्ही तर सोडा, परमेश्वराने दशावतार घेतले, पण त्या अवतार घेतलेल्या देवाला सुद्धा निमित्त मात्राने आले अवतार येरते पामर जीव किती. तुमचं आमचं काय, साक्षात देवाला सुद्धा मरावं लागलं. या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. इथं ज्याचा जन्म झालाय त्याला मरायचंय म्हणूनच मृत्यू लोक. विठाला विठाला आम्ही जर आमच्या घरातली यादी तपासायला गेलो ना, तर जरा आपल्या पाठीमागच्या पिढ्या बघा बरं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे जो आलाय त्याला जायचंय. ज्याचा पिंडा मरण सांगा, मरण अंगारे उपजल्या पिंडा मरण सांगाती. असा माणूसच नाही की जन्माला आलाय आणि मेलाच नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यूर
ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते नत्वम स्वच्युतुम रहसी. ज्याचा जन्म झालाय ना त्याचं मरण निश्चित आहे. म्हणून त्याच्यामुळं हे अर्जुना विचार करू नको, आलाय तो मरणारच आहे. मग तू असा अंतःकरणामध्ये विचार नको करू की माझ्यामुळं मरायला आहे. विठ्ठला साधू मर गए, संत मर गए पीर फकीर. अरे जो आए हैं सो जाएंगे कहे गए संत कबीर. साधू मेले, संत मेले, सगळे मेले. इथं दुर्जन असो अगर सज्जन असो त्याचा शेवट जीवनामध्ये नक्की होणार आहे. म्हणून 9 बी मर गए, 10 बी मर गए सहस्त्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए कड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हसी मरोगी. जपी रपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. इथं कुणीच राहणार नाही. मग ज्याचा जन्म झालाय ना त्याचं मरण येणार आहे. तुम्ही म्हणतात मरणाचं दुःख पाळायचं, अजिबात नाही. आम्ही एक कपडा अंगावरचा जुना झाला तर तो काढून टाकतो पप्पा महाराज. पण दुसरा जर कपडा त्याच्या जागेवर घालायचा म्हणल्यावर आम्हाला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो ना. नवीन आहेर चढवायला तुम्ही लग्नामध्ये बघा ना, रुसून बसतात का? नवीन वस्त्र परिधान करायला संधी नाही मिळाली म्हणून. मग तसं जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन नवे वेडीजे. देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्य नाथे. हे जीर्ण वस्त्र झालं का ते टाकून द्यायचं शरीर आणि नवं शरीर धारण करायचं. मग मला सांगा याच्यात दुःख व्हायला पाहिजे का आनंद? वास्तविक पाहता आनंद व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही का? आगा मरहा बोल न चाहती मेलियाचे पाटी रडती. मरणाचं नाव जरी आठवलं तरी दुःख होतंय, पण वास्तविक याचं दुःख नाही करायला पाहिजे. विठ्ठला 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 तुम्ही किती जरी याला सांभाळण्याचा प्रयत्न केला ना, हे का नाही, तर हे शरीर मात्र राहणार नाही ना. शरीर जायचे, शरीर जायचे देवाने. शरीर जायाचे ठेवणे धरीलशी अभिलाष जने. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे. या मृत्यू लोकाला आल्यानंतर मायाजाळामध्ये भुलू नको. ज्याप्रमाणे तो कीटक, तो भुंगा काय करतो, दिव्यावरती झेप घेतो, पण दिव्यावर झेप घेतल्यानंतर तो जळून जातो महाराज. त्याच्याऐवजी तुकोबाराय म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगीन काय भुलला सी पतंगे. कितीही याला जपून ठेवलं तरी शरीर जायाचे ठेवणे, हे जाणार आहे एक दिवस. याला कितीही जरी जपलं तुम्ही. विठाला विठाला जिंदगी एक किराए का घर है.
निकलना पडेगा. बाहेर निघावं लागणार आहे का? ज्याचा जन्म झालाय, ज्याप्रमाणे आम्ही जन्माला आलो त्याप्रमाणे मरण जन्मल्यापासून मरेपर्यंत आमच्या सोबत आहे. मग जर ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये चुकणारीच नसेल तर त्याबद्दल दुःख करण्याची काही गरज नाही का? त्यांचं जीवन हे पक्षासारखं झालेलं असतं. ज्या ठिकाणी अंगणामध्ये बसतात चोचेत मावेल एवढंच खातात आणि उडून जातात. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. पक्षी ज्या टायमाला आम्ही वाळवण धुवून टाकलेलं असतं बघा उन्हाला, आणि ते वाळवणाला चिमण्या येतात, त्याच्यावरती बसतात आणि दोन दाणे टिपतात आणि निघून जातात. असं कधी बघितलं का की ज्या चिमण्या तिथं चारा खायला येऊन बसल्यात त्यांनीच अतिक्रमण केले त्याच्यावर? नाही. किती घेतात त्या? फक्त 2 दाणे त्या ठिकाणचे उचलतात, निघून जातात. तितकं तुमचं आमचं या जन्म मरणाविषयीचा विचार असला पाहिजे का? जर आमच्या हातातच नसेल काही, आम्ही म्हणतो चलत चलत बोलत बोलत आहो सकाळी राम राम झाला आमचा, कसं काय गेले कळालं नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. फक्त निमित्त आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जाण्याचं काही ना काहीतरी निमित्त आहे. निमित्ताने माणसाला मरावं लागतं, पण जावं लागतं हे मात्र नक्की आहे. कितीही आम्ही स्वतःच्या मरणाला जपायचा प्रयत्न केला, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पिंजरा रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली. शेवटी पिंजरा खालीच राहणार आहे. आणि मग हे जर वास्तव असेल तर मरणाची भीती पाळायची गरज नाही. कसं राहायचं? ज्याप्रमाणे पक्षी अंगणामध्ये येतात, 2 दाणे टिपतात, उडून जातात. इथं जे वाळवण घातलेले त्याच्यावर त्यांची माया ते ठेवत नाहीत, त्यांची आशा त्या ठिकाणी गुंतून ठेवत नाहीत. पण तुमची आमची आशा राहते ना मायबाप. कुणाला मरूच वाटत नाही हो, कुणाला दुःख व्हावं एवढं सुद्धा वाटत नाही. मरण तर लांबची गोष्ट आहे की नाही. मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. पण तरी देखील दुःख झाल्याशिवाय राहत नाही का? हे जीवनाचं वास्तव आहे. पण तरी देखील जीवनामध्ये दृढता असली पाहिजे, जगण्याचा एक सिद्धांत असला पाहिजे. ऐका, ताईच्या जीवनाचा जर विचार केला ना तर ताईचं जीवन अत्यंत कष्टप्राय आणि तपश्चर्यासारखं जीवन आहे बघा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुबकता असते, पण त्या सुबकतेसोबत काही अनिवार्य गोष्टी गरजेच्या असतात, जेणेकरून जीवनाला एक महत्व प्राप्त होत असतं. अगदी सुखाचा संसार चालू होता, घर अगदी चिल्यापिल्यांनी भरलेलं होतं, पण अशा आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला. तारीख होती 15 मे 1985. म्हणजे अशोक बापू शिंदे तुम्हाला आम्हाला सोडून गेले. मायबाप, पती जाण्याचं काय दुःख असतं हे तुम्ही आम्ही कल्पना करण्यापेक्षा त्या स्त्रीला माहिती आहे जिचा पती सोडून गेलेला आहे. जीवनातलं जे सौभाग्य आहे ते निघून गेल्यानंतर नटणं मुरडणं संपलेलं असतं.
आणि उरलेलं असतं ते तपश्चर्याचं जीवन. उभं आयुष्य दुःखाने भरलेलं आहे. ते गटगट गिळलं ताईंनी. सुखाने संसार चालू आहे, चिल्या पिल्याकडे बघून शिकवायचंय त्यांना. ऐका, शिक्षणाचं ध्येय अंत करण्यामध्ये त्या काळच्या मॅट्रिक्युलेट होत्या ताई. 10वी त्या काळची त्यांची झालेली होती. शिक्षणाचं महत्व होतं म्हणून आपले तिन्ही मुलं, 2 मुली, सर्वांना शिक्षणाचा धडा त्यांनी दिला. आज मुलं कर्तृत्ववान झालेली आहेत. का? हे उपकार ताईंचे आहेत त्यांच्यावरती. शिक्षणाची कास नाही सोडली. आणि हे तपश्चर्याचं जीवन चालू असताना देवाशी भांडण आहे. का रे देवा, माझ्या जीवनामध्ये एवढे दुःख का दिलेस? आणि हे चालू होतं त्याच वेळेस 2005 तो काळा दिवस आला बाप. आमचे महेश काका मोटरसायकलवर प्रवास करत असताना अपघात झाला. मला खूप दुःख झालं. महेश काकाचं माझं खूप मैत्रीचं नातं होतं बालपणापासून. सुट्ट्या थोड्या दिवस असायच्या, ते माजलगावला शिकायला असायचे. आणि काकांचा अपघात झाला. आणि ऐका, पती जाणं हे एक मोठं दुःख पचवलं. पण परत दुसरं दुःख अजून पदरात पडलं. आपलं अपत्य आपल्या डोळ्यासमोर जाणं हे खूप मोठं दुःख. ते देखील ताईंनी पचवलं. देवाशी भांडण होतं त्यांचं. देवा तुझा माझा का रे वैराकार, देवा तुझा माझा का रे जसं काय देवाला त्यांनी भांडावं. देवा तुझा माझा का रे वैराकार, देवा तुझा माझा का रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवीशी, दुःखाचे डोंगर दाखवी, बांधोनी आदेशी बळे काळा हाती. अरे देवा, माझ्या परिवारातल्या एका एका व्यक्तीला काळाच्या हातात बांधून देतोस. काय तुझं माझं आदल्या जन्मीचं भांडण आहे. हे दुःखाचं भांडण त्यांनी देवासोबत खेळलं. पण ते दुःख पचवण्याची ताकद त्यांना परिवाराने दिली आणि म्हणून परिवार उभा राहिला. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांनी ज्याप्रमाणे या दुःखावरती विजय प्राप्त केला आहे की नाही. वी शुड ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टीज इन लाईफ. जीवनातले दुःख आपल्याला पचवता आले पाहिजेत आणि ती पचवण्याची ताकद आली तरच जगणं सुखाचं होतं. आणि तसंच असलं पाहिजे अभंगाचं दुसरं चरण.
असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. संसारात तसं राहिलं पाहिजे. कसं? जोपर्यंत प्रारब्ध आम्हाला इथं ठुतय तसं. प्राचीनाची दोरी म्हणजे काय? तर प्राचीन काळापासून आमचे अनेक जन्म झालेले आहेत. आमचा हा पहिला जन्म आहे का? नाही नाही नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, जे जे देवांचे अवतार तुका त्यांचे बरोबर. जेवढे देवाचे अवतार झाले त्यांच्यासोबत तुकोबरायांचे अवतार झाले, तसं तुमचे सुद्धा आणि आमचे सुद्धा अनेक जन्म झाले. आणि प्राचीन काळापासून अनेक जन्मापासून जे प्रारब्ध आमचं शिल्लक राहिलंय ना, त्याच्यानुसार आम्हाला जन्म किंवा मरण मिळत असतो. म्हणून जववरी प्राचीनाची दोरी. जवळ प्रारब्ध इथं ठेवतोय तवर राहायचं, आणि प्रारब्ध संपलं की मळ्यामध्ये जायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. मरण हे कुणाला चुकलेलं नाही बघा. हे आमचं शरीर आहे ना, हे आमचं नाहीच आहे. हे फक्त किरायाचं आहे, हे का नाही? आणि हे किती 3.5 हाताचं आहे, आणि हे 5 पंचमहाभूताकडून घेतलेलं आहे. देह हा अनिला पाचाचा उसना. हे 5 जण कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंच महाभूतापासून, पंचतत्वापासून तयार झालेलं हे शरीर ते त्यांना देऊन टाका. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा पंचभूताचा गोंधळ, केला एके ठाई मेळ केला, एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ. लावेला सबळ, लावेला सबळ, लावेला सबळ, लावेला सबळ. गोंधळ आणि जमला एके ठाई मेळ. 5 महाभूत, पंचमहाभूत एकत्र आले तेव्हा देह उभा राहिला. मग हा देह जर आमचा नाही तर याच्यावर सत्ता दाखवणं हा आमचा अधिकार नाही. आम्ही एखाद्याच्या घरामध्ये किरायादार म्हणून जर राहायला गेलो आणि त्या घर मालकाला म्हणलं, ऐ हे घरच माझं आहे, आता मी घरातून बाहेर निघणार नाही, हे जमतंय का? नाही ना. पोलीस येते रट्टे मारून बाहेर काढून देते. का? जे आमचं नाही तसं हे शरीर देखील आमचं नाही. कशाचं आहे? पंचमहाभूताचं हे शरीर आहे. आणि म्हणून हे शरीर एक दिवस सोडावं लागतं, हे का नाही? संपत्ती ती सुद्धा सोडावी लागते. संपत्ती कुणाची आहे? देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला अशा. माझे माझे म्हणून धन माझं, सत्ता माझी, संपत्ती माझी, माझं माझं म्हणून सगळं व्यर्थ गेला, वाया गेला देह. म्हणून काय करा? ऐसे असावे संसारी. संसारामध्ये आसरा, याची आसक्ती, त्याची माया ठेवू नका. का? हा देह आमचा नाही तर त्याच्यावर सत्ता गाजवणं सुद्धा चुकीचं आहे. कधीपर्यंत इथं राहायचंय? जववरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी म्हणजे प्रारब्ध, संचित क्रियामान आणि प्रारब्ध याच्यानुसार आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोग प्राप्त होतात. जोपर्यंत प्रारब्ध इथं ठुतं तोवर इथं राहायचंय आणि आयुष्य संपलं की निघून जायचं. आम्हाला वाटतं सत्ता माझी, संपत्ती माझी, पैसा माझा, मुलं माझे, सगळं इथं ठेवून जावं लागतं. काहीच सोबत येत नाही. विठाला विठाला धन जिथले तिथं. धनानि भूमो पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्म
मानो गो गच्छती जीव एक. धनानी भूमो, कमवलेलं धन कुठं राहतं? भूमीमध्ये. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे महाराज. आज धनानी बँको भूमो म्हणता येत नाही. आज सगळं धन बँकेत आहे आणि पुन्हा ज्ञान राधा सारख्या विठाला 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 विठाला. एकदा आम्हाला निघून जायची पाळी आली की धन भूमीमध्ये राहतं. पशुवच्च गोष्टी तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. एक कवडी सुद्धा रावणाला नेता आली नाही. काय संपत्ती होती? 7 कोटी घरे शुद्ध कांचनांची. आमच्याकडे 24 कॅरेटची एकच अंगठी, ती बी 24 कॅरेट शुद्ध कांचनांची 7 कोटी घरे. सांगा ती कवडी गेली नाही. सगळी संपत्ती इथंच राहते. पशुवश्य गोष्ट आहे. पूर्वी पशु ही संपत्ती मानले जायची. ज्याच्याकडं घोडा आहे त्याला अश्वांत लक्ष्मी म्हणायचे. ज्याच्याकडं हत्ती आहे त्याला गजांत लक्ष्मी म्हणायचे. त्याच्याकडं ते धन आहे समजलं जायचं. पण ते धन सुद्धा कुठं राहतं? पशुवष्ट गोष्टी. जिच्यावर आयुष्यभर प्रेम केलं, भार्याग्रहद्वारे पत्नी घराच्या दारापर्यंत फक्त वाट लावायला येते. कळो येलांत काळी काळी प्राण प्रायनाचे वेळी राहती निराळी. सगळे काही बाजूला राहतात, है का नाही? मग आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, बायको नाही, लेकर नाही, कुणीच आम्हाला वाचवू शकत नाही. एकदा अंतकाळ आला ना, मग कुणाचं कोणी नाही.
घरचे सगळे इथं राहतात. तुम्ही म्हणताल मित्र परिवार, जन स्मशाने, लोक फक्त स्मशानापर्यंत येतात. त्याही पुढचं सांगू का, ज्या देहाला आयुष्यभर एवढं प्रेम केलं, नटवलं, सजवलं, तो देह सुद्धा देह चितायाम कुठपर्यंत सोबत येतो? चितेपर्यंत. परलोक मार्गे जेव्हा परलोक गमन होतं, कर्मानुगो गच्छति जीव एका, काही सोबत येत नाही. शरीराची होय माते कोणी नयत जागा हो, नयत जागा दे, कोणी नयत जागा दे. शरीराची होय माते कोणी नयत जागा दे, कोणी नयत जागा दे, कोणी नयत जागा दे. शरीराची होय माती, शेवटी अंती कोणी न येती सांगाती. कोणी सोबत येत नाही. मग ज्यांच्यावर आयुष्यभर जीव लावला ते जर आमच्या सोबतच येत नसतील तर आमचं प्रेम कसं गेलं? वाया गेलं ना. मग कसं राहा? ज्या प्रमाणे एखादा वाटसरू येतो, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. काळी उठून गेला, काळी उठून गेला, रात काळी उठून गेला, रात काळी उठून गेला. कैसे आजा हे गंगारे, कैसे आजा रे 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 गंगारे. उठून गेला काळे उठून हे प्रात काळे उठून गेला, प्रात काळे उठून गेला, वस्ती कर वस्ती आला, कैसे आजा रे गंगारी, कैसे आजा रे संसारी, कैसे आजा रे संसारी. कसं असावं जीवनामध्ये? ज्याप्रमाणे एखादा वाटसरू येतो, या गावी मुक्काम करतो, आजच्या दिवस थांबतो, रात्र कुठंतरी निवाऱ्याला आजची रात्र काढतो आणि उद्या प्रवासाला परत निघून जातो. ती धारणा आमची या मृत्यू लोकाबाबत असली पाहिजे. वस्ती कर वसती आला, प्रातःकाळी उठून गेला का प्रातःकाळी घर नावचं करायला गेला. असं जर झालं तर ऐका, एखादा माणूस जर वाटसरू म्हणून मुक्कामी करता आला आणि दुसऱ्या दिवशी हे घर माझंच आहे म्हणून त्या घर मालकाला दमदाटी करायला लागला तर तिथं सुट्टी होईल का महाराज? नाही, तिथं त्याचं फळ भोगावं लागेल. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे वाटसरू वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. संसारामध्ये तसं असावं, जववरी प्राचीनाची दोरी, प्रारब्ध आम्हाला इथं जोपर्यंत ठेवतं तसं असावं. बघा, कुणाच्याही जीवनामधलं पितृछत्र आणि मातृछत्र हरवणं याच्यासारखं दुसरं दुःख नाही. बघा कोणतं? आमचे धर्मग्रंथ आम्हाला सांगतात की माता पिता हे साक्षात देव आहेत.
मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वाग्रहिणी सेवेत सदा सर्व प्रयत्नतः. प्रयत्नपूर्वक आपल्या माता पित्याची सेवा करणं याच्यापेक्षा कुठलीच मोठी आम्हाला सेवा नाही. एका जनार्दनी देवा वरिष्ठ एका जनार्दनी एका जनार्दनी देवा वरिष्ठ एका जनार्दनी देवा पित्याची जो सेवा करतो एका जनार्दनी तो देवापेक्षा वरचा असतो. म्हणजे आई वडिलाची सेवा ही कुठल्याही दुसऱ्या सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही अभंग ऐकला असेल बघा, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. विष्णू भगवंताच्या पूजेपेक्षा मोठी कोणतीच पूजा नाही. पण गुरुचं वचन पाळणं, आई वडिलांची सेवा करणं, आपल्या मालकाची चाकरी करणं याच्यापेक्षा मोठं कोणतंच श्रेष्ठ भक्ती आणि पूजा नाहीये. म्हणून जीवनामध्ये काय केलं पाहिजे? आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आमचे धर्मग्रंथ आम्हाला सांगतात, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. आई देव आहे, वडील देव आहेत. नाहीतर आम्ही काय करतो, दर महिन्याला पंढरपूरची यात्रा करतो, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि घरी मात्र आई बापाला टामणे टोमणे बोलणे मारतो, हे का नाही? माऊली म्हणतात मूर्खात त्याच्यात काही फरक नाही. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरे आदरा. मूर्ख जायचा आई वडिलाला नीट बोलत नाही आणि जगात तोऱ्यात मिरवतो, त्याच्यासारखा मूर्ख होतीच. विठाला विठाला. म्हणून आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. आईचं काय जीवनामध्ये श्रेष्ठत्व असतं ऐका. अरे आई म्हणजे काय असते? दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची माय असते, आई असते शिदोरी. एवढं प्रेम देते ना, ते प्रेम आयुष्यभर आम्हाला सरत नाही. पण ती माय माऊली कुणाच्याच आयुष्यात कुणाला उरत नाही. एके दिवशी ती निघून जाते ना, तेव्हा मात्र आईची किंमत कळते बघा. सबसे बडी है माँ पगले पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़ कर कोई नहीं है, वो देती है दुआ. पगले सबसे बड़ी है माँ. अरे आई काय करते? 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवते, या हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते. अरे लेकराने अंतरून ओलं केलं तर ओल्या जागी स्वतः निसते, कोरड्या जागी त्याला निजवते. त्याचं दुखायला जर लागलं तर रात्र रात्र मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते बघा. आणि ती आई एकदा का निघून गेली ना, मग मात्र आईची किंमत कळते. वडील निघून गेल्यानंतर वडिलांची किंमत कळते. आजकाल तर अशी परिस्थिती झाली, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे पिता का कोई ना माने, क्या बात है? औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया.
विचित्र आली. आई म्हणून आईला घरामध्ये किंमत नाही, वडील म्हणून वडिलांना घरामध्ये किंमत नाही. का? पिढी बैमान झाली. विठाला 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 विठाला. माऊली, ज्या माऊलींना इंद्रायणीच्या तीरावर मायबाप सोडून गेले, त्या माऊलींनी तुम्हाला आम्हाला सांगावं सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. ज्या मायबापांनी आम्हाला जन्म दिला ना, त्या मायबापासाठी हा जन्म आम्हाला जर खर्च करायची संधी मिळाली तर त्यापेक्षा दुसरं मोठं कोणतंच भाग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय? उभं आयुष्य आई वडिलांसाठी खर्च केलं मायबाप. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा, पिताश्रींची इच्छा. उभं आयुष्य घोडदौड केली आणि त्यांच्या इच्छेतलं स्वराज्य निर्माण केलं. मी म्हणतो आमच्या आई वडिलांसाठी स्वराज्य निर्माण नाही करता आलं तर ठीक आहे, पण कमीत कमी राज्य येण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं हीच मोठं काम आम्ही केलं तरी बी मोठी भक्ती आम्हाला साध्य होईल. म्हणून तशा प्रकारे जीवनात राहा. कसं राहा? ज्याप्रमाणे पक्षी अंगणामध्ये उतरतात, दोनदाने टिपतात, निघून जातात, त्या ठिकाणी आसक्ती, माया, आशा, लोभ ठेवत नाहीत. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. दुसरा दृष्टांत नाथांनी दिला. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तितकं मोकळं सरळ येणं आणि सरळ जाणं. तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. काऊ महाराज, असं जर असलं तर होईल काय?
नाथ महाराज म्हणतात की तैसे असता भय कवन एका जनार्दनी शरण. आणि असं राहिलं कसं, ज्याप्रमाणे वाटसरी येतो आणि प्रातःकाळी निघून जातो, ज्याप्रमाणे पक्षी येतात दोन दाणे टिपतात आणि आपला वसा घेऊन निघून जातात, तसं जर आम्ही जीवनामध्ये राहिलो एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन.